अनुप्रिता खूप जास्त इमोशनल झाली आहे आणि जेव्हा तिने वडिलांना बघितलं तर ती खूप जास्त रडती, खूप भावनिक झाली. तुम्ही बघू शकता. इकडे सर्व नवरीच्या आता नवरीला हळद लावताय. सर्वजण आले आहेत. हाय हॅलो गुड इव्हिनिंग. तर मी प्रियांका, स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी व्लॉगमध्ये. तर तुम्हाला जसं की दिसतंच आहे आम्ही कुठेतरी जातोय का आणि कशासाठी, यासाठी व्लॉग पूर्ण बघत राहा. इथे एक साईड लग्न आहे आणि एक साईड हळद आहे. हेच ते सस्पेन्स जिकडे आम्ही आलोय हळदीसाठी. हाय, छान दिसते छान दिसते मस्त. ह्या राणी मामी आणि हा त्यांचा न्यू लुक. नमस्कार सगळ्यांना, आपल्या हळदी सेरेमनीच्या खास व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज हळदमध्ये सर्व घरचे, ऑफिसचे सर्व फ्रेंड्स तुम्हाला मस्त दिसणार आहे. हा हळदीचा सुंदर क्षण तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. इकडे हळदीची तयारी सुरू आहे आणि नातलग पण सर्व काही जमत आहे. सो सर्वप्रथम इकडे नवरदेवाला हळद लावायची आहे. हळद हा लग्नातील खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा कार्यक्रम असतो. हळदीचा हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात खूप खास असतो. लग्नाच्या ह्या ज्या उत्सवामध्ये हळद हा खूप मोठा असा आपल्याकडे फंक्शन असतं. सो सर्व काही पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी नवरदेवाला अगोदर अंघोळ घातली, तुम्ही बघू शकता. आणि इकडे हे ज्या महिला आहे 5 सुवासिनींचा खूप मोठा मान असतो, ज्या की आता त्यांनी चौक भरली. नवरदेवाला अंघोळ घातल्यानंतर चौक भरली जाते, जी की धान्याने म्हणजेच गव्हाने भरली जाते. आणि मग ह्याच्यावरती पाट ठेवला जातो आणि मग नवरदेवाला आणि नवरीला मग हळद लावली जाते, असं आपल्याकडे करतात. सो इकडे आता नवरदेवाला ज्या 5 सुवासिनींच्या नावाने हळद निघाली आहे, तर मग त्यांना मस्त बोलवलं, त्यांनी ऑप्शन केलं. आणि ह्या ज्या दोन्ही सेम घागऱ्यामध्ये आहेत त्या नवरदेवाच्या दोघीही बहिणी आहेत, ज्या की तुम्ही बघताय. इकडे नवरदेवाची हळदी सुरू झालेली आहे आणि नवरदेव पण मस्त हळद एन्जॉय करतायत. थोडक्यात नवरदेव म्हणजे मी त्यांना जिजू पण म्हणू शकते. आणि अनुप्रिता तशी तर माझी नणंद पण आम्ही असं नंदेचं नातं नाही लावत आहे. सो मैत्रिणीचंच नातं आणि मी सगळं काही शेअर करते आहे. सो इकडे जिजूंना हळद लावते आणि अनुप्रिता एक साईड एक्सायटेड आहे की आता आपल्याकडे कसं अगोदर मुलाला हळद लावली जाते आणि मुलाची उष्टी हळद जी आहे ती मुलीला लावली जाते. सो इकडे सर्व काही नातलग जमले होते आणि सर्व काही मस्त हळदीचा एन्जॉय घेत आहे. सर्वजण मस्त जोडीने हळद लावताय नवरदेवाला, तुम्ही बघू शकता. आणि हे बघा, लास्टला अनुप्रिता खूप जास्त इमोशनल झालेली आहे. ते पण तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितला तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते समजेलच. नवरदेवाला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. कुटुंबातील सर्व सदस्य, मित्र मैत्रिणी मस्त हळद लावत आहेत. सगळीकडे हसणं आणि मजेचं वातावरण तुम्ही या ठिकाणी बघता आहेत. आता इकडे मस्त अनुप्रिताच्या हळदीसाठीची तयारी सुरू झाली आहे. इकडं 5 सुवासिनी अंघोळ घालण्यासाठी पहिले तांबे सुतवत आहे, तुम्ही बघू शकता. ह्या 5 सुवासिनी इथं त्यांनी तांबे सुतवले आहे. यानंतर अनुप्रिताला मस्त सर्वांनी अंघोळ घातली जाईल. इकडे साईडलाच मला मोहिनी मॅडम भेटल्या आहे, ज्यांना की मी हाय केलं. मॅडम पण म्हणू शकता आणि दीदी पण माझ्या फ्रेंडची बहीण आहे ती मोठी. आणि इकडे अनुप्रिता फायनली तुम्हाला दिसते. अनुप्रिताचा लुक तिने मस्त खूप छान अशी रेड कलरची साडी वेअर केलेली आणि खरंच येल्लोमध्ये रेड असं छान कॉम्बिनेशन झालं आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर मागे स्टेज आहे. आणि इकडे आजी बाबांनी अनुप्रिताची आंघोळ घातली आहे, त्याच्यानंतर तिच्या आईवडिलांनी तिला आंघोळ घातली आहे. आणि हा क्षण खरं तर खूपच भावनिक असतो. हे अनुप्रिताचे काका काकू. अनुप्रितासाठी खरं तर हा दिवस खूप स्पेशल आहे, कारण तिच्या आयुष्यातील हा मोठा टप्पा आहे. तिच्यासाठी खूप आनंद आणि ब्लेसिंग्स आहे. बघा ती खूप हॅपी आहे, जे की तुम्ही बघू शकता. इकडे ह्या सर्व तिच्या कझिन्स
आणि सर्व नातलग तिला एक जण मिळून येतं. इकडे मामी मामा पण येत आहेत तिला आंघोळ घालण्यासाठी. बघू शकता तुम्ही ती किती मस्त सर्व काही एन्जॉय करते. हळद हा लग्नातील खूप महत्त्वाचा आणि खूप सुंदर असा रिवाज आहे. इकडे सर्व काही नवरीच्या आत्यांनी नवरीला आंघोळ घालताय. इकडे गाथा पण मस्त हळद एन्जॉय करते, तीही बसली होती माझ्यासोबत. आणि या क्षणांमध्ये कुटुंबातील सर्वजण एकत्र येतात आणि नवीन आयुष्याची जी मुलामुलीची सुरुवात आहे ती मस्त असं सेलिब्रेट करतात. अनुप्रिता खूप सुंदर दिसते आहे. तिच्या चेहऱ्यावरील आनंद आणि एक्साइटमेंट खूप छान वाटते. आजचा दिवस तिच्यासाठी खूप आठवणींचा आहे. इकडे सर्व मामा वगैरे तिला आंघोळ घालताय आणि या ठिकाणी मी आणि गाथा पण अनुप्रिताची हळदीसाठी खूप एक्सायटेड होती. सो मग तीही आली. बघा छान असते ती आणि तिलाही छान वाटलं. सो इकडे आता ज्या तांब्यामध्ये पाणी आधी भरलं जातं, सुतवलं जातं, त्याने आंघोळ घातली जाते आणि इकडे ते पाणी ओतलं जातं. सिन्नरचे राजाभाऊ वाजे ह्या ठिकाणी ह्यांचं पण आगमन झालेलं आहे. त्यांनी पण नवरीला आशीर्वाद दिला. इकडे मस्त नवरीच्या मामीने नवरीला उचलून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. छान सर्व हसायलाच लागून गेले. आणि या ठिकाणी मस्त आता अनुप्रिताच्या हळदीची तयारी होते आणि इथं मस्त चौक भरणी होते. 5 सुवासिनी मिळून केली जाते. या अगोदरच मी मेन्शन केलं. जसं की आता जराच वेळात हे बघा नवरीची मम्मी वरमई इकडे आता सर्वजण हळद नाचवत आहे. बघा तुम्ही मस्त. आणि हळद नाचवूनच नवरीला लावली जाते आणि इकडे साईड बाय साईड हळदीची तयारी चालू आहे. सगळीकडे फुलांची मस्त सजावट आणि स्टेजही खूपच सुंदर आहे. तर इकडे सर्वजण आता डान्स करतात. या ठिकाणी 5 सुवासिनी मिळून मुलीचं नवऱ्या मुलीचं ऑप्शन केलं जातं, जे की आता इकडे 5 सुवासिनी करत आहे आणि एक साईडला मस्त असं हळदी नाचवत आहे. या ठिकाणी मामीने राणी मामी त्यांनी खूप छान असा डान्स केला आहे. आता अनुप्रिताला हळद लावणार आहे. तर पहिले 5 सुवासिनीच्या आता त्या ऑप्शन करता नवरीचे. इकडे सर्व आई मामी त्या सर्व काही बसल्या होत्या. सो त्यांना पण केलं, मी घेतलं. आता हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे ऑलमोस्ट. सर्वात आधी घरातील मोठे लोक अनुप्रिताला हळद लावत आहेत. हळद लावताना तिला सर्वजण हळदीच्या रूपात जणू काही ब्लेसिंगच देत आहेत. सगळीकडे हसणे आणि सर्व काही मजेचे वातावरण होते. पण इकडे आता ऑब्व्हियसली मुलीला हळद लावताना तर तुम्हाला माहितीच आहे आणि मीही एक मुलगी आहे आणि मीही माझ्या हळदीच्या दिवशी खूप जास्त रडली होती. खूप इमोशनल होऊन जातं ते. आपण जेव्हा आपल्या आईवडिलांना बघतो ते आपल्याला हळद लावताना येतात. सो कोणतीही मुलगी असो खूप जास्त इमोशनल होऊन जाते. या ठिकाणी अनुप्रिता पण खूप इमोशनल झाली जेव्हा तिने तिच्या आईवडिलांना हळद लावताना बघितले. तर तिचा कंठ खूप जास्त दाटून आला आणि ती सगळ्यांना गळ्यात पडून पडून खूप जास्त रडत होती. सगळ्यांसोबत जे खूप भावनिक क्षण असतात ते आठवत असतात आणि खरंच हाच तो लास्टचा दिवस असतो की यानंतर आपण ते सर्व घर सोडून जाणार असतो. इकडे ती तिच्या आजीच्या पण गळ्यात पडून रडली. तिला सर्वजण हे पण समजावत होतं की नाही, रडलं नाही पाहिजे. मुलीला असं समजवलं जातं की चांगलं झालं आहे तुझं, ठीक आहे. पण तिच्या मनाची घालमेल असते. थोड्या वेळासाठी मिक्स्ड इमोशन्स असतात थोडक्यात. म्हणजे इकडे मी पण अनुप्रिताला हळद लावली. तिला पण मी सांगत होती की रडू नको, म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये तो मोमेंट असतोच. पण इकडे सर्वजण तिला समजावत होते आता बस झालं. पण मग तिला खूपच मन भरून आलेलं होतं आणि ही मिक्स्ड फिलिंग असते.
आनंद देखील असतो आणि म्हणजे आईवडिलांना सोडून जातो आहे त्याचं दुःख पण प्रत्येक मुलीला असतं. इकडे सर्व आई म्हणजे माझ्या सासूबाई म्हणजे अनुप्रिताच्या आत्या, तर ह्या सर्व बहिणी आईंच्या आणि भाऊजया सर्वजण मिळून अनुप्रिताला इकडे हळद लावत आहे. बघा तुम्ही तिचा चेहरा अनुप्रिताचा सांगतो आहे की ती किती जास्त म्हणजे थकून गेली. इकडे जिजू आले सो तिला जरा बरं वाटलं असे ना तर तिने स्माईल केली आणि तरी वाटतच होतं तिला. भाऊ आला परत ती रडायला लागली. असा काही झालेला आहे हळदीचा प्रोग्राम. एंड मी असा करते मस्त. त्यांनी तिला हळद लावली. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि